परतवाडा ते अंजनगाव महामार्ग डबल तेच म्हणतो मी की लोक मला म्हणतील की निरा या रोडवरच्या बातम्याच आहे गावरान 90वाला टाकते काय. या क्रमांकाची टू व्हीलर MS27D काहीतरी नंबर तुम्हाला दाखवला सध्या मी. रात्री आणखीन एका अपघाताची भर पडली आहे. गावरान 90च्या इंस्टाग्राम पेजवर आपण जसा व्हिडिओ टाकला, व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि शेवटी त्या पोराचा पत्ता नाव माहीत झालं. अभि शेलेकर म्हणून कासमपूरचा हा तरुण होता. अज्ञात वाहनाच्या धडकीनं या पोराची भयानकच गंभीर अवस्थेत तो पाहिल्याची. सुरुवातीला आपल्या इकडचे लोक आहेत, तुम्ही पाहत असाल, रुग्णसेवक सुशीलभाऊ खांडोकरनं तेले टू व्हीलरवर बसवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. सुशीलभाऊ जसं माहीत झालं की बुवा असा अपघात झाला, सुशीलभाऊ धावत पळत त्या ठिकाणी पोचले आणि टू व्हीलरवर घेऊन जायचा प्रयत्न चालू होता. पण टू व्हीलरवर त्या तरुणाले काही बसता येत नव्हतं आणि हेच त्याची गाडी आहे MS27D W9670. जसे गावरान 90चा इंस्टाग्रामचा व्हिडिओ व्हायरल झाला, ताकदनं माहीत झालं की या तरुणाचं हे नाव आहे. एकदम गंभीर अवस्थेत हा तरुण त्या ठिकाणी पळून होता. म्हणजे कित्येक जणीला असं वाटलं आणि आहे ॲक्च्युअल त्याच्या डोक्याला एवढा खतरनाक मार लागला आहे. सुरुवातीला त्याला उबाळ हॉस्पिटलले आणल्या गेलं आणि तिथून तडकाफडकी अमरावतीला हलवल्या गेला आहे. पण सदर तरुण क्रिटिकल अवस्थेत असून पण भगवंताच्या कृपेनं तो लवकरच बरा होईल अशी आपण प्रार्थना करू. तर जशी हे माहिती होताच जे सोमेश खांजोळे रुग्णसेवा आहेत, म्हणजे शुभमदादा खेरडे रुग्णसेवा चालवतात, हे घटनास्थळी ताबडतोब आले आणि हे जे रुग्णसेवक आहे, रुग्ण आहे ना ॲम्ब्युलन्स, हे एका देवदूताचं काम करते. एका 10 मिनिटात घटनास्थळी ते ॲम्ब्युलन्स आली आणि सदर तरुणाले हॉस्पिटलाइज केल्या गेलं. यात तुम्ही पाहत असाल, हे सोमेश खांजोळे मित्रमंडळाच्या वतीनं जे शुभमदादा खेरडे ॲम्ब्युलन्स चालवतात, तडकाफडकी त्या तरुणाले दवाखान्यात हलवलं असून सध्या तो अमरावतीला उपचार घेत आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न, किती अपघात होतील आणि किती जीव जातील. मृत्यू महामार्ग होऊन बसला म्हटलं परतवाडा ते अंजनगाव सोडजी रस्ता. विशेष म्हणजे परतवाड्यापासून वडगाव लोक तो बेकार झाला.